नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रमजानी स्पेशल शाही शीरखुर्मा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। करायला अतिशय सोपा आणि खायला एकदम क्रीमी आणि चविष्ट आहे। तर सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला सुरुवात करूया। तर इथे मी जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला फुल क्रीम दूध घालायचं आहे। इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। आता ह्या दुधाला आपल्याला उकळी काढायची आहे। आता दूध तुम्ही म्हशीचं घेऊ शकता किंवा गाईचं घेऊ शकता। तुमच्याकडे जे रोजचं दूध आहे ते तुम्ही घेऊ शकता। आता आपल्याला याला सतत ढवळत एक मोठी उकळी काढून घ्यायची आहे। दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण इन्स्टंट कंडेन्स मिल्क कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर इथे बघा, अर्धा कप दूध पावडर घेतलेली आहे। जो आपला मेजरमेंटचा कप आहे त्या कपाने मी अर्धा कप घेतलेला आहे। त्यानंतर इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि त्यानंतर अर्धा कप दूध घेतलेला आहे। आता ही साखर आणि दूध पावडर सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला पॅन गॅसवर ठेवायचा आहे। यातल्या ज्या गाठी गठुळ्या असतील त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहे, कारण आपण गॅसवर जर आधीच ठेवलं तर यामध्ये भरपूर साऱ्या गठुळ्या होतात आणि त्या लवकर फुटत नाही। त्यासाठी आपल्याला हे एकदम प्लेन करून घ्यायचं आहे। तर इथे दूध पावडरच्या सगळ्या गठुळ्या आपण मोडून घेतलेल्या आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता इथे दुधाला उकळी आलेली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 10 ते 12 केशरच्या काड्या। त्यामुळे काय होतं, रंगही छान येतो आणि चवही छान लागते। आता मंद गॅसवर आपल्याला याला उकळत ठेवायचं आहे। आता इथे आपलं साखर, दूध आणि दूध पावडर याचं मिश्रणाचा पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे आणि आपल्याला सतत हलवत घ्यायचं आहे। साखर विरघळून घ्यायची आणि जोपर्यंत आपल्याला दाटसरपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे। तर बघा, यातली साखर सगळी विरघळलेली आहे आणि दाटसरपणा यायला लागलेला आहे। आता 3 ते 4 मिनिटांसाठी आपण हे दाटसर करून घेणार आहे। अतिशय सुंदर असं झटपट हे कंडेन्स मिल्क तयार होतं। याआधीसुद्धा दुधापासून कंडेन्स मिल्क कसं बनवायचं याची रेसिपी माझ्या चॅनलवर दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर इथे 3 ते 4 मिनिटांमध्ये आपलं कंडेन्स मिल्क तयार झालेलं आहे। आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ। आपल्याला शीरखुर्मा बनवायचा आणि 1 लिटर दूध घेतलेलं आहे। त्यासाठी आपण सुकामेवा काय काय घेतलेला आहे आणि किती प्रमाणामध्ये घेतलेला आहे। 1 लिटर दुधासाठी परफेक्ट प्रमाणामध्ये सुकामेवा घेतलेला आहे। तर काय काय घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे मी बरोबर भाजकी शेवई घेतलेली आहे, ही 35 ग्रॅम घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी 8 ज्या खारीक होत्या माझ्याकडे सुक्या खारीक, त्या मी अशा पद्धतीने भिजवून घेतलेल्या आहे आणि एकदम पातळ अशा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर 2 चमचे इथे पिस्ता, 2 चमचे इथे चारोळी ही अवश्य घाला, ती खूप महत्त्वाची आहे। त्यानंतर इथे मी 10 बदाम घेतलेले भिजत घालून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि एकदम पातळ काप करून घेतलेले आहे। त्यानंतर 2 चमचे मनुके आणि 2 चमचे इथे मी काजू घेतलेले आहे। आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता आपल्याला सुकामेवा भाजून घ्यायचा, त्यासाठी आपल्याला पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। तूपच इथे वापरायचं आहे, तेल अजिबात वापरायचं नाही। आता यामध्ये घालणार आहे आपण इथे जी खारीक आपण कट केलेली ती खारीक आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे बदाम घ्यायचे आहे, कारण याला भाजण्यासाठी वेळ लागतो। खमंग असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, कारण आपण भिजवलेलं आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो। मंद गॅसवरच आपल्याला भाजायचं आहे, खूप असा मोठा गॅस करायचा आणि मग भाजायचं, घाई होईल। त्यासाठी घाई अजिबात करायची नाही, मंद गॅसवर खमंग असं हे भाजून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण खमंग असं हे परतून घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे। आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊ। आता त्याच पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला इथे पिस्ता, चारोळी, मनुका आणि
काजू. खमंग असं हे आपल्याला ह्या तुपावर परतून घ्यायचं आहे. अगदी 1 ते 2 मिनिटे लागतात. आपण सगळं एकत्र भाजलं असतं, पण प्रत्येक वस्तूला वेगवेगळा हा भाजण्यासाठी टाईम लागतो. तर बघा 2 ते 3 मिनिटामध्ये अगदी खमंग असं हे परतून होतं. तर बघा अशा पद्धतीने आपला सुकामेवा भाजून झालेला आहे. हा सुद्धा आपण काढून घेऊ. आता त्याच पॅनमध्ये घालायची आहे आपल्याला शेवई. ही भाजलेली आहे. फक्त जे तुपाचा पॅन आहे त्यामध्ये आपल्याला हलकीशी परतून घ्यायची आहे. खूप जास्त वेळसुद्धा परतायची नाही, हलकीशी परतून घ्यायची आहे. 1-2 मिनटं फक्त. शेवईसुद्धा आपली भाजून झालेली आहे. ही सुद्धा आपण काढून घेऊ, कारण पॅन गरम आहे, पटकन अशी भाजली जाते. शेवई बारीक आहे त्यामुळे. तर बघा इथे छान असा कलर आलेला आहे. आता आपण ही काढून घेऊ. तर बघा आपण कंडेन्स मिल्क बनवलं, सुकामेवा भाजून घेतला, तोपर्यंत आपलं दूध छान असं इथे आटलेलं आहे आणि केशरमुळे कलरसुद्धा छान आलेला आहे. आता यामध्ये घालायचं आहे जे आपण कंडेन्स मिल्क बनवलं ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. पटकन असं हे मिक्स होतं. खायला अतिशय चविष्ट असा लागतो. आपण दूध पावडर यामध्ये घातलेली आहे. आता हे सगळं विरघळलेलं आहे, यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे आपण सगळा तळलेला सुकामेवा. आणि आपल्याला 4 ते 5 मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला अर्धा चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड घालायची आहे. आणि मंद गॅसवर आपल्याला सतत हलवत हे शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे शेवई छान अशी शिजल्या जाईल आणि याला दाटसरपणा येईल. तर 4 मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता घट्टपणा, दूध छान आटलेलं त्यामुळं गोडी येते, कंडेन्स मिल्क टाकलेलं आणि शेवई आपली छान अशी शिजलेली आहे. एकदम मधुर क्रीमी आपला हा शिरखुर्मा इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे. खाता खाता पिऊ शकता, पिता पिता खाऊ शकता. अतिशय सुंदर चवीचा झालेला आहे. एरवी जरी तुम्हाला खावंसं वाटलं तरी असा तुम्ही शिरखुर्मा बनवून खाऊ शकता. खूप छान लागतो. अशा सोप्या पद्धतीचा शिरखुर्मा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. माझ्या पद्धतीने 100% गॅरंटी सांगते की एकदम परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे. तर अशा सोप्या पद्धतीचा तुम्ही शिरखुर्मा एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.